देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची त्रुटी तिच्या जीवनामध्ये तिला महसूस होत होती. That's why in our Bible David says, I was glad to go to the house of the Lord. म्हणून बायबलमध्ये दावीद काय म्हणाला की मी आनंदित झालो जेव्हा ते म्हणाले की चला आपण देवाच्या मंदिरात जाऊ. Dr. Segi is used to say AC and BC. डॉक्टर सेगी अशा प्रकारे सांगत होते AC आणि BC Means after COVID, before COVID. म्हणजे कोविडच्या पूर्वी आणि कोविडच्या नंतर. So there is a lot of difference before COVID and after COVID. आणि म्हणून मंडळीमध्ये कोविडच्या पूर्वी आणि कोविडच्या नंतर आता बराचसा फरक निर्माण झालेला आहे. Because during the COVID time, everybody was eager that how we can go to church, how we can meet our people. कारण की कोविडच्या पूर्वी आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती मंडळीमध्ये पळत जात होता. प्रत्येकामध्ये उत्कंठा होती की कशा प्रकारे मी मंडळीत जाईल आणि सहभागिता करील. But now the people understood the necessary to go to church. कारण की आता परंतु लोकांना कळालेलं आहे की मंडळीत जाणं हे खरोखर किती महत्त्वाचं आहे. Because we are the body of Christ. कारण की आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. And we have to connect with each other. आणि म्हणून ती शरीर आपण आहोत त्या शरीराला एकमेकांसोबत जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. As it's mentioned in 1 Corinthians chapter 12 verse 27. पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 12 वचन 27 मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. वाचूया आपण पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 12 वचन 27. आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरित्या अवयव आहात. So now you are the body of Christ. आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात. And each one of you is a part of it. आणि तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती त्याचे अवयव आहे. So it means if we are part of God, याचा अर्थ जर आपण देवाचा हिस्सा किंवा त्याचे अवयव आहोत, so we cannot live separately. आणि म्हणून आपण त्या शरीरापासून अवयव वेगळा कसा राहू शकतो. We have to come together. म्हणून त्या अवयवांना एकत्र येणं अगत्याचं आहे. So that's why the gathering is a biblical command. आणि म्हणून एकत्र येणे हे देवाचा आदेश आहे मंडळीसाठी. It's not our decision. हे आपला निर्णय नाही, But God has commanded already. देवाने आदेश दिलेला आहे. So we have to follow God's commandment. आणि म्हणून आपल्याला आपली इच्छा नाही परंतु देवाची आज्ञा त्याचा आदेश पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. And that's why we used to pray, आणि म्हणून आपण प्रार्थना करतो, Our Father हे आमच्या पित्या who art in heaven. जो स्वर्गामध्ये आहे. So whose Father? आणि तो कोणाचा पिता आहे. Our Father. आपला पिता आहे, आमचा It's पिता. not mine only. हे प्रार्थना अशी नाही की हे माझ्या पित्या, It's ours. परंतु प्रार्थना कशी आहे आमच्या पित्या. So we all supposed to gather together to pray, to worship, म्हणून to आपण- lift His name high. म्हणून आपण त्याचे नाव उंच करण्यासाठी त्याची स्तुती त्याची आराधना करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. Because gathering helps us to experience His presence. कारण की ज्या वेळेस आपण एकत्र येतो, एकत्र येण्याने आपण त्याच्या उपस्थितीचा आनंद घेतो. Let's take out Matthew chapter 18 verse 19. मत्तै अध्याय 18 वचन 19 वाचूया. Again truly I tell you that if two of you on earth agree about anything they ask for, it will be done for them by my Father in heaven. मत्तै अध्याय 18 वचन 19. आणि मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित येऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. And the next verse, आणि पुढचं वचन सांगतं 20 वचन. 1 Corinthians chapter 5 verse 4. पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 5 वचन 4. So when you are assembled and I am with you in spirit, ज्या वेळेस तुम्ही एकत्र होताल मी तुमच्यामध्ये आत्म्यामध्ये आहे. and the power of our Lord Jesus is present. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त देवाची सामर्थ्य आपल्यामध्ये उपस्थित आहे. Dear people, प्रिय जनांनो, if you want to experience the Lord, जर तुम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, gathering is must. एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे.
Because it is mentioned the word of God. कारण की देवाच्या वचनातच असं लिहिलेलं आहे. That where 2 or 3 are gathered together in His name. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्रित होतील, The presence of God is there. देवाची उपस्थिती त्या ठिकाणी आहे. So we have to gather, not only in a occasion time. म्हणून आपल्याला फक्त एखाद्या समारंभामध्ये किंवा कधी कधी एकत्र येणं नाही, But whenever the priest calls you to come, gather, you should come and gather. परंतु जेव्हा जेव्हा मंडळीचा याजक तुम्हाला बोलवतो की चला आपण एकत्र येऊ, त्यावेळेस प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे. Hope you are listening well. मी आशा करते की त्या सगळ्यांना समजत आहे. Let's take up Acts chapter 9 verse 31. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 वचन 31 काढूया. Then the churches throughout all Judea, Galilee and Samaria had peace and were edified and walking in the fear of the Lord and in the comfort of the Holy Spirit. They were multiplied. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालिल व शमरोन या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. So in church, मंडळीच्या आपण एकत्र येण्यामध्ये, when we come together जेव्हा आपण एकत्र येतो and we taking His name, आणि आपण ज्यावेळेस त्याचं नाव आपण घेतो, His presence is there. त्याची उपस्थिती येते. And when His presence is there, आणि जेव्हा त्याची उपस्थिती येते, there is peace, त्या ठिकाणी शांती येते, there is joy, त्या ठिकाणी आनंद येतो, there is abundance of love. त्या ठिकाणी प्रेमाची प्रचुरता असते. So it means याचा अर्थ you will not lack of anything तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही, because the Jesus of Christ is there. कारण की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे, His presence is there. त्याची उपस्थिती आलेली आहे. We all knows very well that lot of people in the world seeking for the peace. आपल्याला ठाऊक आहे की या जगामध्ये बरेचसे असंख्य लोक आज देखील शांतीच्या शोधामध्ये आहेत. They are going everywhere to get the peace. ते नाना ठिकाणी जात आहे कारण की त्यांना शांती मिळावी, चैन मिळावा. But for us, परंतु आपल्यासाठी, it's very simple. आपल्यासाठी फार सहज आहे. Just together. काय करायचं? फक्त एकत्र यायचं. Because of Scripture is saying, कारण की वचन सांगतं, 2 or 3 are gathered together in my name, I am there. दोघे किंवा तिघे मात्र जर माझ्या नावाने एकत्रित होतील, मी त्यांच्यामध्ये प्रकट होईल. So we're not supposed to go somewhere out. आणि म्हणून आपल्याला फार काही लांब जायची गरज नाही, We're not supposed to go something else. आणि म्हणून आपल्याला फार काही दुसरे काही गोष्टी करायची गरज नाहीये. But to come in a body. एकच काम करायचं, त्या शरीरामध्ये एकत्र यायचं. Because who is our head? कारण की आपल्या शरीराचं मस्तक कोण आहे? God Himself. देव स्वतः त्याचं मस्तक आहे. So He will think and we have to work according to that. आणि जर ख्रिस्त मस्तक आहे, तर जसा तो विचार करेल, शरीर तशाच प्रकारे काम करेल. As He said जसं त्यांनी म्हटलेलं आहे in Matthew chapter 18 verse 20. मत्ते अध्याय 18 वचन 20 मध्ये, For where 2 or there are gathered in my name, I am there among them. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे एकत्रित होतील, त्या ठिकाणी मी हाजीर आहे. It means that God Almighty, याचा अर्थ परमेश्वर जो सर्वशक्तिमान आहे, the Almighty God, सर्वशक्तिमान प्रभू, no compare. म्हणजे त्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. He Himself wants to live within us. त्या स्वतः त्या सर्वशक्तिमान देवाचीच इच्छा आहे की त्याने त्याच्या लोकांमध्ये यावं. But what He asks you, परंतु त्याच्यासाठी त्याने काय सांगितलेलं की आपण करावं म्हणून? He just asks you to come. त्याने आपल्याला एकच गोष्ट सांगितलं की तुम्ही बाबांनो फक्त एकत्र या, And I will be there. आणि तुम्ही एकत्र आलात तर मी त्या ठिकाणी येईल. And as we know that if He will be there, आणि आपल्याला ठाऊक आहे जर तो ज्या ठिकाणी उतरून येतो, so there everything you will get. सर्व गोष्टींची पूर्तता ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये होते. You're not supposed to do anything to get the peace, that love of God. You will not have to do anything.
देवाचं प्रेम, देवाची शांती, त्याची कृपा अनुभव करण्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीची खाटाडोब करावी लागणार आपल्याला नाही. Let's check out the chapter 2 Thessalonians chapter 3 verse 11. दुसरे थेसलोनिकस पत्र अध्याय 3 वचन 2 आपण पाहूया. Please read. दुसरे थेसलोनिकस पत्र Anybody can read that? अध्याय 3 वचन 2 वचन 16. वचन 16 3:16. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हा शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वाबरोबर असो. Yes, Amen. आमेन. So what is mentioned? काय लिहिलेलं आहे वचनामध्ये? The Lord of peace. शांतीचा प्रभू. He is the Lord of lords and Lord of peace. आणि तो प्रभूंचा प्रभू आहे आणि तो शांतीचा प्रभू आहे. He will dwell within us. आणि तो म्हणाला की मी तुमच्यामध्ये वस्ती करीन. So as we came to know आणि जशा प्रकारे आपल्याला हे वचन समजतं that we are the body of Christ. की आपणच देवाचं शरीर आहोत, आपण त्याची देह आहोत. So what is the duty we supposed to do? आणि म्हणून जर आपण त्याचं शरीर आहोत तर आपलं काय कर्तव्य आहे? Let's read 2 Timothy chapter 4 verse 2. तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 2 वाचूया आपण. It says, preach the word, be prepared, correct, rebuke and encourage with great patience and careful instruction. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखील, निषेध कर व बोध कर. So it means याचा अर्थ काय होतो? the Lord, who is the word. देव म्हणजे शब्द आहे. So when it comes in our hearts, आणि ज्यावेळेस देवाचा शब्द आपल्या हृदयात येतो it will work. आणि तो शब्द आल्यानंतर तो शब्द कार्य करतो. It will do everything. तो शब्द आल्यावरती सर्व काही सुरळीत करेल. It will complete which we are lacking. आणि जे उणीव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे, वचन ती उणीव पुरी करेल. Let's check out one more. Hebrew chapter 10 verse 24 to 25. आणखी वचन वाचूया आपण. इब्री लोकास पत्र अध्याय 10. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 24 ते 25. And let us consider how to stir up one another to love and good works, not neglecting to meet together, as is the habit of some, but encouraging one another, and all the more as you see the day drawing near. आणि प्रीती व सत्कर्म करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा. आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याने तुम्हाला दिसते तसा तसा तो अधिक करावा. One more chapter, Hebrew chapter 3 verse 13. इब्री लोकास पत्र अध्याय 3 वचन 13 आपण वाचू. But exhort one another every day, as long as it is called today, that none of you may be hardened by the deceitfulness of sin. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. Yes. Because when God has commanded to his people to come gather together in the house of the Lord, कारण की देवाने त्याच्या लोकांना ज्यावेळेस आज्ञा दिली की तुम्ही माझ्या घरामध्ये येऊन एकत्र या. so if somebody is not following that, आणि जर ती आज्ञा कोणी जर पालन करत नसेल, he is doing sin. वचनाप्रमाणे तो व्यक्ती एकत्र न येण्याने पाप करीत आहे. It's not me only saying. हे माझं वचन नाही, God said परंतु देव स्वतः ही गोष्ट सांगत आहे that why it's necessary to come in the house of the Lord. की देवाच्या मंडळीमध्ये त्याच्या शरीरामध्ये एकत्र येणं हे किती महत्त्वाचं आहे. It says, don't harden your heart. वचनात सांगितलं की तुमचं हृदय, तुमचं मन कठीण होऊन देऊ नका. Be submit to the Lord. देवा
प्रित्यर्थ तुम्ही समर्पित व्हा They submit to the chosen one. आणि जे देवाद्वारे निवडलेले आहे, नियुक्त केलेले आहे, त्यांच्याकडे तुम्ही समर्पित व्हा. To listen, तुम्ही वचन ऐका to know deeply what God wants to tell you. आणि देवाला तुम्हाला काय सांगायचं आहे ते सखोल पद्धतीचं शिक्षण घ्या. Let's read one more. आणखी एक वचन वाचूया. 1 Thessalonians पहिले chapter थेसलोनिकन्स 5, पत्र chapter 5 verse 11. अध्याय 5 वचन 11. It says, therefore, encourage one another and build one another up, as indeed you do. म्हणून तुम्ही एकमेकांची सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा असे तुम्ही करीतच आहात. So, this is straightforward आणि म्हणून हे वचन अत्यंत सुस्पष्ट आहे. that we have to build each other. आपल्याला एकमेकांची निर्मिती करायची आहे. We have to stand by with each other, आपल्याला एकमेकांसोबत उभं राहायचं आहे. not only by speaking, आपल्याला फक्त बोलण्याद्वारे उभं राहायचं नाही की मी आहे तुमच्या सोबत म्हणून, but in action. परंतु कृतीद्वारे उभं राहणं फार गरजेचं आहे. Lot of people says lot of things, बरेच लोक खूप डायलॉग्स मारतात, but the time comes to support somebody. परंतु ज्यावेळेस वेळ येते कोणाला मदत करण्याची, उभे राहण्याची, They are the first one who left. ते सगळ्यात पहिले असतात, ते सगळ्यात पहिलं पडून जातात. So this is the life of the world. आणि म्हणून हे जगिक जीवन हे आहे. But we are not in the world. We are in the world, but not belonging of the world. आपण जगात आहोत पण जगातले नाही. We are living under the presence of God. आपण देवाच्या उपस्थितीत राहणारे लोक आहोत. We have to stand by with somebody. आणि म्हणून आपल्याला एकमेकांसोबत उभं राहायचंच आहे. These people are people. त्याचे लोक हे आपले लोक आहेत. We are not supposed to leave them. आणि म्हणून आपल्याला त्यांना सोडून द्यायचं नाही. We have to connect with them. आपल्याला त्यांच्याशी जोडायचं आहे. We have to grow closer with them. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या नजदीक निकट जायचं आहे. When we connect with each other, ज्या वेळेस आपण एकमेकांशी जोडले जातो, we will go together. आपण सर्व एकत्र उन्नती करतो. Let's take out some more scriptures. या आपण आणखी काही Then I will वचनातून finish it. त्याच्यानंतर आपण संदेश संपूया. Exodus chapter 20 verse 8 to 11. निर्गम अध्याय 20 आणि वचन 8 ते 11 वाचणार आहोत. निर्गम अध्याय 20 वचन 8 ते 11. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा परमेश्वर देव याचा सब्बात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गुरेढोरे व तुझे वेशीच्या आत असलेला उपरी यांनाही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वादित देऊन पवित्र केला. Amen. So it means 7th day completely belongs to God. म्हणून वचनात लिहिलेलं आहे 7वा दिवस हा पूर्णपणे देवाचा आहे. If everything belongs to God only, सगळं काही देवाचंच आहे. but the one day at least you can give to Christ. परंतु कमीत कमी एक दिवस आपण देवासाठी वेगळा करू शकतो. We have to give time. देवाला वेळ देऊ शकतो. If if somebody call us at their home, what we'll do? We go there. जर कोणी आपल्याला त्यांच्या घरी जर बोलवलं की आमच्या घरी या, आपण काय करू? लगेच जाऊ. So what about the house of the Lord? पण देव ज्यावेळेस बोलवतो त्याच्या घरामध्ये आपण काय करतो? We keep that things aside. आपण त्याला एक पर्याय म्हणून बाजूला ठेवतो. First we'll do all our duties. मला पहिलं माझं सगळं काम करू दे, Then later on God. आणि मग वेळ मिळाला तर देवाला काहीतरी मी वेळ देईन. This is not a way. ही काही बायबलची पद्धत नाही. It is mentioned here कारण की वचनात लिहिलेलं आहे that Sabbath day is belonging to God. की सब्बात दिवस हा देवाचा आहे. So what is the Sabbath day? आता सब्बात दिवस काय?
It means rest. शब्दाचा अर्थ काय होतो? विश्रांती, विश्राम. And who is rest? आणि विश्राम कोण आहे? Jesus himself. येशू ख्रिस्त हा विश्राम आहे. He is the one only. तोच एक आहे ज्याच्यामध्ये विश्रांती आहे. And he himself is saying, come to me. आणि तो स्वतः काय म्हणतो की हे सर्व दमलेले परिश्रम झालेले लोक माझ्याकडे या. So what we supposed to do? आता आपल्याला काय करायचं आहे? We have to do to keep this day holy. आणि म्हणून या दिवसाचं पवित्र राखून आपल्याला तो दिवस पवित्र ठेवायचा आहे. Not a different thing God is asking. देव आपल्याला काहीतरी वेगळं काही करायला सांगत नाहीये. Even though He commanded that. देवाने फक्त बोलला नाही, परंतु आदेश दिलेला आहे की तुम्ही असं करा. Let's read Leviticus chapter 23 verse 3. लेवीय अध्याय 2 23. अध्याय 23 वचन 3 वाचूया. लेवीय अध्याय 23 आणि वचन 3. 6 दिवस कामकाज करावे, पण 7वा दिवस परम विश्रामाचा शब्बात व पवित्र मेळ्याचा दिवस होय. या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा सब्बात असावा. Yes. So every day you can do your work, प्रत्येक दिवस आपण आपलं काम करतोच, but on the particular day, परंतु ह्या दिवशी not supposed to do any other work. देव सांगतो की दुसरं काही काम करू नका. Not only me, not only you, all our family members. फक्त आपणच नाही, परंतु घरातले सगळे जण प्रत्येकाला सांगा की तुमच्या घरामध्ये हा दिवस सब्बात पाळला गेला. Because everybody is seeking blessing from the Lord. कारण की प्रत्येकाला आज देवाचा आशीर्वाद पाहिजे असतो. Everybody say, I want this, I want that, I want this. प्रत्येक व्यक्ती प्रार्थना विनंती घेऊन येतो की आम्हाला हे करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. But to get that thing, what we are doing? परंतु ते आशीर्वाद आणि कृपा मिळवण्यासाठी आपण काय करतो? घरी बसतो. Are we following the commandment of the God? का आपण देवाची आज्ञा पाळतो का? Are we listening to Him? काय आपण त्याचं ऐकत आहोत का? When we say to our children आणि ज्यावेळेस आपण आपल्या लेकरांना सांगतो to do this work, की हे काम तू कर, to not to do that work, ते काम करू नको, and if they not listen to us, आणि जर त्यांनी आपलं ऐकलं नाही, what will do? आपण काय करतो त्यांना? Are we fulfill their desire? आपण त्यांना जे करायचंय त्यांना करू देतो का? Huh? We will get angry. आपण रागवतो. We will tell them, if you will not listen to me, I will not do your work. आपण त्यांना धमकी देतो, त्यांना रागवतो की जर तू माझं ऐकलं नाही तर तुला फटकी भेटतील. Huh? So this is as a human being, we are doing with our kids. आणि जर आपण मनुष्य आहोत आणि आपली इच्छा असते की आपल्या लेकरांनी आपण जे सांगतो ते आपण ऐकावं. So when God is saying to you, म्हणून जर देव ज्यावेळेस आपल्याला सांगतो, what we have, आपण काय करायला पाहिजे? you're not supposed to neglect the word. आपण त्याच्या वचनाचा तिरस्कार केला नाही पाहिजे. So let us take out one more scripture, Genesis chapter 2 verse 3. आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती अध्याय 2 वचन 3. देवाने 7वा दिवस आशीर्वादित करून पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. That's why we are gathered here on 7th day. आणि म्हणून आपण 7व्या दिवशी या ठिकाणी एकत्रित येत आहोत. Because God has appointed it. कारण की परमेश्वरानेच असं नेमलेलं आहे. Because on this day, कारण की ह्या दिवशी we seek the Lord. आपण देवाला शोधतो, We listen from Him. आपण त्याच्याकडून ऐकतो, We worship Him. आपण त्याची आराधना करतो, We magnify His name. आपण त्याच्या नावाला धन्यवाद देतो, We lift His name high. आपण त्याचं नाव उंचावतो. Because this is the things He please. कारण की ह्या सगळ्या गोष्टींनी देव प्रसन्न होतो. So we have to do all these things. आणि म्हणून आपल्याला हे सर्व काम करायला पाहिजे. Because the word is saying, कारण की देवाचं वचन सांगतं, seek His kingdom and righteousness, सर्वप्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता त्याचा शोध घ्या, and all the things shall be added unto you. आणि बाकी सर्व गोष्टी तुम्हाला देण्यात येईल.
So means no other work, याचा अर्थ दुसरं काही कामकाज नाही, no other thing. दुसरं काही बिझनेस नाही. If it is something like danger thing happens somewhere, some जर critical एखादे- things, जर त्या दिवशी एखादी आपत्कालीन घटना घडली किंवा खूप मोठी इमर्जन्सी आली तर तो अपवाद आहे. that's a different case. ती एक अपवाद आहे, दुसरी गोष्ट आहे. And everybody can understand that. आणि सगळ्यांना ही गोष्ट समजते, देवाला पण ती गोष्ट समजते. But apart of that, परंतु जर आपण व्यवस्थित आहोत, आपण जर येऊ शकतो, we should come. आपण आलंच पाहिजे. There is no second option. कारण की दुसरा पर्याय देवाने आपल्याला काही दिलेला नाही. Because what he wants, कारण देवाची काय इच्छा आहे, त्याला काय पाहिजे? he wants his body to be connected with each other. ख्रिस्ताला त्याचं शरीर आणि त्या शरीरातले सगळे अवयव एकमेकांशी जुडलेले पाहिजे. We read before that in the gathering of his people, his presence is there. आणि आपण बघितलं की त्याच्या एकत्र येण्यामध्ये, त्याच्या शरीरामध्ये काय आहे? त्याची उपस्थिती आहे. Dear people, it's not me who was telling you. प्रिय मंडळी, हे मी नाही जे वचन तुम्हाला सांगत आहे, It's mentioned in the word of God. आपण तेच बोलत आहोत, वाचत आहोत जे देवाच्या वचनात ऑलरेडी लिहिलेलं आहे. Please don't give the left over to God. आणि म्हणून देवाला आपण उरलेला वेळ, उरलेल्या गोष्टी देऊ नका. So, God bless you all of you. I hope you all understood this. आणि मी आशा करते की सगळ्यांना हा संदेश आणि वचन कळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एक्सलंट. किती जण आशीर्वादी झालेले आहे. मला पण माहित नव्हते की काय बोलणार आहे. मी फक्त सांगितलं की आता या रविवारी तू बोल म्हणून. आणि मागच्या रविवारी पण पास्टर सूरजने एक छान वचन आपल्यामध्ये घेऊन आला होता. आणि आज पण पास्टर सीमा आपल्यामध्ये देवाचं वचन घेऊन आलेले आहे. आणि खरोखर ज्या गोष्टी आपण बघितल्या त्याला आपण प्रश्नचिन्ह पण उभे करू शकत नाही. आपण आपलं कारण देऊ शकत नाही, कारण की देवाने आज्ञा दिलेली आहे. आणि एकत्र येणं हे आपण निवडत नाही, परंतु देवाची आज्ञा पालन करतो. प्रेज द लॉर्ड. देव सांगतो की यज्ञापेक्षा आज्ञा पालन करा.